किती 3 फळ आहेत ना? 3 फळ आहेत. 3 फळ आहेत आणि 3 फळं आपण त्या पिशवीमध्ये संग्रहित करतो. आणि सगळं नियोजन आपण आमचे मित्र मार्गदर्शक अजय आदाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या पिशव्यांचं नियोजन केलेलं आहे. या सगळं सेटिंगला आता पिशव्या लागतील ना सर? सगळ्या आता सेटिंगला पिशव्या आपण नियोजन कसं केलेलं आहे. त्या 2 दिवसामध्ये आपण पूर्ण पिशव्या या ठिकाणी लावून. ही जी पिशवी आहे ही पिशवी आपण फ्रूट गार्ड म्हणून मागवलेली आहे. बरेच शेतकरी आपल्याला डाळिंबाला साधे कागद मारतात किंवा वरनं झाकून घ्यायचा प्रयत्न करतात. पण आता उकाड्याचा दिवस आहेत, म्हणजे आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या दिवशी इतकं उकडतं आहे की तेलाचा प्रादुर्भाव ह्या उकाड्यात वाढवण्याची खूप शक्यता असते. त्यामुळं चांगला एक बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं आणि चांगला बुरशीनाशकाचा स्प्रे घेऊन त्या पद्धतीनं ही तुमचं डाळिंब आहे तर ह्या डाळिंबाला ही पिशवी अशा पद्धतीनं घालायची आहे. एका पिशवीमध्ये सरासरी 2 डाळिंबसुद्धा बसू शकतात. अशा पद्धतीची ही मोठी पिशवी आहे आणि ही पिशवी अशी वर एकत्रित गोल करायची आणि त्याला इथं तार दिलेली आहे. ती तार फक्त अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची. एवढं जरी शेतकऱ्यांनी केलं तरीसुद्धा त्याला शेतकरीची क्वालिटी ही 1 नंबर येते आणि त्याचं उत्पादनसुद्धा 1 नंबर वाढायसाठी प्रयत्न होतात आणि अजिबात त्याला कुठलाही तेलकटचा प्रादुर्भाव होत नाही, कुठली कीड त्याच्यामध्ये जात नाही आणि पूर्ण पॅक असल्यामुळं इथे एक छिद्र दिलेलं आहे त्याला. ह्या छिद्रामधून त्याची कंटिन्यू हवा जात असते. UV लाईट पेपर असल्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश त्याच्यावर पडत नाही आणि कुठेही काळं पडायचा प्रश्न येत नाही. पेपरमधल्यापेक्षा डबल क्वालिटी ह्याला येते आणि वरनं ते झाकलेल्यापेक्षा जास्त पद्धतीचं फळ चांगलं त्याचं पोषक राहतं आहे. अशा पद्धतीचं ह्याचा पूर्णपणे आपल्याला फायदा होतो आहे आणि ह्याचं विशेष म्हणजे त्याला कुठलाही स्किल लेबर आणायची गरज नाही, लेबरला पैसे द्यायची काही गरज नाही. तुम्ही घरच्या घरीसुद्धा नुसती बॅग लावायची आहे आणि तार गुंडाळायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता. एवढं आज मी रामनवमीच्या निमित्ताने सांगतो आणि सर्व शेतकऱ्यांना रामनवमीच्या पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.